ना, तू लपून बसला कुठं? किती दिवस झाले मी उरकून बसलोय. तू किती 10-15 एसटी ठोकल्यात आपल्याला जायचं होतं तिकडे. मी किती बरं वाट बघितली, शहागडला, आंतरवालीला पिशी घेऊन कपडे ते भरूनच आहे. तो वाटच बघतोय मी. कितीतरी रिक्षे सुटले हातातून, किती गाड्या गेल्या, टायमाला गाडी भेटत नाही. तो ये ना, हा बघ, एका बापाच्या अवलाद असल्यासारखं वागायचं. एका बापाच्या अवलाद असल्यासारखं वागायचं. एकदा मला नार्कोटिक्स करायची, चल नार्कोटिक्सला. जे होईल ते होईल ना. मी नार्कोटिक्स लेतो, तू पण चल. बोलतो कशाला मीडिया? तू केलंयच. तू घातपाताची सुपारी तू दिली त्या आरोपींनी ते कबूल केलेलं आहे. आणि जर त्यांनी कबूल केलं नसेल तर त्यांना नार्कोटिक्सला घ्या, त्या 3 आरोपीला. आणि आम्हाला पण दोघाला घ्या, त्यालाही घ्या, मी पण येतो. मी तर अर्ज दिला आहे. असं लपून छपून नाही ना. उद्या इथं पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मुंबईतून सांगतो मी. मला एसपींनी, कलेक्टरांनी, गृह मंत्रालयाने, ज्यांनी कोण असतील याच्यातले तत्वज्ञानी, त्यांनी सांगावं तुम्ही इथं सहाय्य करा, नार्को टेस्ट करायची, मी तिथं जाऊन उद्या सकाळी सहाय्य करतो. असं लपायचं नाही. तू भंगार चाळे करायलास तू केलंय. मी पण माझं संरक्षण नाकारलंय. मी तर नकोच म्हणलं. विश्वासच न राहिला मला यांच्यावर.